नमस्कार मंडळी, प्रत्येक वर्षाच्या श्रावण महिन्यापासून मी वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करत असते. तर हे व्रत मी आताचं नाही, गेले कित्येक वर्ष झाले हे व्रत मी करत आहे. आणि खरंच इतकं छान प्रसन्नदायी आणि फलदायी हे व्रत आहे. म्हणतात ना, देव देताना दिसत नाही. जेव्हा केव्हा आपण अडचणीत असतो ना, आणि अडचणीत असताना प्रत्येक वेळेस आपले प्रश्न जे काही आहे ना ते मार्गी लागतात. देव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला मदत करतो. आणि कोणतं ना कोणतं संकट असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, काहीही असेल, जेवढं काही पैशाची अडचण असेल, हे सगळं देवामुळे पूर्ण होत असते. आपण म्हणतो नाही, आता माझ्याजवळ तर होते नाही, पण माहीत नाही अचानक कुठून आलं आणि माझं हे काम झालेलं आहे. तर हे सगळं जे काही असतं ना, ते आपलं जे काही व्रत वैकल्य आपण करतो ना, त्याच्यातूनच आपल्याला मिळत असतो. देवाचं आपण केलेलं कधीही खाली जात नाही. तो तुम्हाला कोणत्या आणि कोणत्या रूपात तो तुम्हाला मदत करायला येईल म्हणजे येईलच. असंही नाही की पैसाच म्हणजे सगळं काही आहे. पैसा तर प्रत्येकांकडेच असतो. आजकाल सगळे लोक 2 टाईम खाऊन सुखी आहेत. पण खरीच परिस्थिती तेव्हा येते जेव्हा कोणीच आपल्याला मदत करत नाही आणि आपण अशा गंभीर परिस्थितीत असतो, म्हणजे जिथून वापस येणंही शक्य नसते. अशा वेळेस आपल्याला देव मदत करतो. तर ही आपली केलेली सेवा असते. चला मग इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते नंतर. बाय.